नमस्कार सर्वांना. सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे दहीवड्याची रेसिपी. त्यासाठी इथे 3 वाट्या उडीद डाळ मी 6 तासासाठी भिजवून घेतली होती. आता हे पाणी न घालता अशा प्रकारे आपण ह्याला एकदम वाटून घेणार आहोत आणि फाईन पेस्ट तयार करणार आहोत. हे पहा, आता ही आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ह्याला 5-7 मिनटासाठी असं हाताने छान फेटून एक 5-10 मिनटासाठी मी साईडला ठेवून देणार आहे. आता दुसऱ्या गॅसवर पाणी कोमट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग टाकून हिंगाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. हे पुन्हा पेटून घेऊस्तोवर आपलं तेलही तापलेलं आहे. तेल कडकडीत गरम करायचं नाही. अशा प्रकारे आपण छोटे छोटे ह्याच्यात वडे घालून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवरच या वड्यांना आपण तळून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याला छान तळून घेणार आहोत. हे आपले पीठ फेटून झाल्यानंतर वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं आहे. ते जर पीठ पाण्यावर तरंगलं तर समजायचं आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे, फ्लफी झालेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी वडे तळून घेऊन या कोमट पाण्यामध्ये 15-20 मिनटासाठी भिजायला घातलेले आहेत. आता हे घरी बनवलेलं दही आहे. ह्या दह्याला आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत. क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी हे दही आपण अशा प्रकारे चाळणीमधून गाळून घेऊन ह्याला छान फेटून घेणार आहोत. हे आपलं एकदम क्रीमसारखं दही तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे. मोठी वाटी साखर भरून मी याच्यामध्ये घालून ह्याला फेटून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. दही फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आता आपले 15-20 मिनटं झालेले आहेत. असेच हलक्या हाताने आपण हे वडे दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा हलक्या हाताने आपण हे वडे छान पाणी काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता हे मी वडे काढून घेतलेले आहे. 1 तास झालेला आहे. आता सर्विंग बॉलमध्ये दही वडे काढून घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे आता दही वडी म्हटल्यावर ह्याच्यावर खूप सारं दही, गोड चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी ही मी आधीच बनवून ठेवली होती, ते ह्याच्यावर घालून घेणार आहे. मिरेपूड, जिरेपूड, मिरची पावडर आणि चाट मसाला थोडा भरभरून वरून शेव घालून घ्यायची आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुलही विसरू नका. हे पहा, आता हे आपण मिरची पावडर टाकलेली आहे, जिरेपूड, मिरेपूड, चाट मसाला आणि हे वरून आपण शेव घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ही दहीवड्याची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अशा प्रकारचे दहीवडे करून खा आणि आम्हाला कमेंट करा कसे झाले ते. हे पाहू शकता आपले दहीवडे. धन्यवाद.